आईबापाचे छत्र हरपले. नाशिक रोडवर खुनाचे सत्र थांबेना. नाशिक रोड परिसरात गेल्या 8 दिवसात 2 खुनांच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बुधवारी सकाळी जयभवानी रोडवर अमोल मेश्राम वय 43 या इसमाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल मेश्राम हा रोजच्या प्रमाणे पहाटे दर्शनासाठी घराजवळच्या मंदिरात गेला होता. दर्शन करून परतत असताना अज्ञातांनी त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला ठार केले. आरडाओरड ऐकून घरच्यांनी धाव घेतली. मात्र रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिसांनी गतीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 3 तासात संशयित कुणाल सौदे वय 21 व अमन शर्मा वय 18 यांना ताब्यात घेतले. प्रॉपर्टीच्या वादात खून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात भेट देऊन सविस्तर माहिती घेतली आणि अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. अमोल मेश्राम यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 2 मुले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात मात्र हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आज पहाटेच्या सुमारास पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये चव्हाणमळा इथे जयभवानी रोडवरती एक खुनाची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये यातला मयत अमोल मेश्राम याला त्या ठिकाणी 2 इसमांनी प्रॉपर्टीच्या एका ठिकाणच्या वादातून त्याला त्या ठिकाणी चॉपरने त्याच्या हातावरती वार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अतिरक्तस्राव होऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. यामधल्या 2 आरोपींना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे. याच्यामध्ये एका आरोपीचं जे नाव आहे ते आहे अमन शर्मा आणि दुसरा जो आहे तो कुणाल सौदे. सकृतदर्शनी आतापर्यंतच्या प्राथमिक तपासानुसार त्याच्यामध्ये जो यातला मयत आहे त्याचे आणि यातला कुणाल सौदे जो आहे त्याचे काही प्रॉपर्टीच्या अनुषंगाने काही वादविवाद होते. याच्यावरून त्याने हा प्रकार केलेला आहे असे दिसून येत आहे. मात्र याच्यामध्ये अधिक आणखी सखोल तपास आम्ही करत आहोत आणि याच्यामधला जो दुसरा आरोपी आहे तो शिक्षण घेत आहे. त्याच्यामुळे त्याची देखील शिक्षणाची देखील पार्श्वभूमी आहे अशी एकंदरीत आतापर्यंत या तपासाची माहिती आहे. तो मयत जो आहे तो नेहमी त्या ठिकाणी गुरुद्वाराला त्या ठिकाणी त्याची सेवा देण्यासाठी तो जात असायचा. त्यानुसार तो नेहमीप्रमाणे तो आज देखील जात होता आणि त्यातून तो जात असताना त्या ठिकाणी सदरची घटना घडलेली आहे. अद्यापर्यंत असं काही निष्पन्न झालेलं नाहीये. याच्यावर अधिक तपास आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.